पहली बारिश में ही पेभर ब्लॉक की गुणवत्ता का भंडाफोड़, छानबीन की मांग। राजूरा में गढ़चांदूर जाने वाले महामार्ग पर सड़क के दोनों ओर पेभर ब्लॉक लगाए गए हैं, लेकिन पहली बारिश में ही इनकी गुणवत्ता का भंडाफोड़ हो गया। मंगलवार को राजूरा गढ़चांदूर मार्ग पर नाका नंबर 3 के पास महेश रेगुंडवार के घर के पास पेभर ब्लॉक टूटकर जमीन में घुस गए। इस काम में बड़े पैमाने पर अनियमितता का आरोप लगाया जा रहा है और चौकसी कर दोषियों पर कार्रवाई करने की मांग की जा रही है। राजौरा शहर में गढ़चांदूर और लक्कड़कोट जाने वाले दोनों महामार्गों पर विस्तार का काम चल रहा है। इन अनियमितताओं के कारण पेभर ब्लॉक की गुणवत्ता खराब हो गई और यह टूटकर जमीन में घुस गए। चौकसी कर दोषियों पर कार्रवाई करने की मांग की जा रही है। मी महेश वसंतराव रेगुंडवार, जिल्हा भारतीय जनता पार्टी महामंत्री, दक्षिण भारतीय आघाडी। परवाच्या रात्री या ठिकाणी एक खताचा ओव्हरलोड ट्रक आला, 18 ते 20 चाकाचा ट्राला होता तो। आणि विशेष म्हणजे हे जे नवीन गट्टू बसवले या कामाच्या संदर्भात काय बोलायचं, स्वतः मी जिचकार साहेबांशी सुद्धा 2-3दा यावर तक्रार केली आणि इतर पत्रकारांनी, गावातील कित्येक बुद्धिजीवी लोकांनी सुद्धा या संदर्भात तक्रार केली, परंतु ठेकेदाराच्या कुठल्याही मनावर याचा काही परिणाम झालेला नाही। आणि विशेष म्हणजे काल जेव्हा रात्री ट्रक आला तर या ट्रकने इथे दाखवलं की हे काम कसं आहे। या संदर्भात मी त्यांच्या ठेकेदाराकडे तक्रार केली असता काल नॅशनल हायवे अथॉरिटीचे 2 4 व्हीलरवर सगळे अधिकारी वर्ग आले, त्यांनी पाहणी केली। त्यातल्या एका अधिकाऱ्याशी मी बोललो तर त्यांनी सांगितलं की महेंद्र अग्रवाल नावाचे कोणी मोठे ठेकेदार आहे, ज्यांना बामणी ते लक्कड़कोट हा 30 किलोमीटर आणि राजुऱ्याच्या पंचायत समिती चौक म्हणजे संविधान चौक ते तेलंगणा बॉर्डर परसोडा या ठिकाणी म्हणजे 56 किलोमीटर असं 86 किलोमीटरचं जे काम मिळालं 2200 कोटी रुपयाचं, म्हणजे त्यामध्ये सगळे चौपदीकरण रस्ते आणि नवीन पूल आले। असं महेंद्र अग्रवाल नावाच्या माणसाला मिळालेलं आहे, त्याचं वरपर्यंत पोहोच आहे, हे काहीच होत नाही अशा तक्रारी पुष्कळ झालेल्या असं त्याचं म्हणणं पडलं। त्यामुळे मला असं वाटलं की कुठेतरी भ्रष्टाचाराला वाव मिळाली, यावर आळा बसला पाहिजे, भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे आणि सरकारच्या पैशाचा, सरकारच्या म्हणजे लोकांनी जे कररूपी पैसा भरला सरकारच्या चांगल्या योजनेसाठी, त्या पैशाचा कुठेतरी चांगला उपयोग झाला पाहिजे। म्हणून या भ्रष्टाचाराच्या विरोधात मी मागील 2 दिवसापासून रान उठवलं, सगळ्या पत्रकारांना सांगितलं, सगळ्या पत्रकारांनी जागेवरून निरीक्षण केलं, त्यांनी फोटो काढले, सर्व बहुतेक राज्यस्तरीय स्तरावरील सगळ्या पेपरमध्ये न्यूज आली फोटोसहित। त्याची दखल घेतली किंवा नाही घेतली मला माहीत नाही, परंतु आज TV पत्रकारांनी सुद्धा, पीस TV नावाचे यांनी सुद्धा माझी मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला। मला सुद्धा वाटलं की आपण मुलाखत दिली पाहिजे, जे खरं आहे ते सांगितलं पाहिजे। हे सगळं तुमच्या समोरच आहे, यात काही लपाछपीचा काही भाग नाही आहे। आणि या विरोधात या गट्टूचं जे काम झालं, भ्रष्टाचार करून किंवा त्याला काय म्हणू शकतो निकृष्ट दर्जाचं जे काम झालं, या कामाच्या विरोधात मी पुढील रूपरेषा आंदोलनाच्या माध्यमातून ठरवणार आहे। मी उपोषणात बसण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे। या संदर्भात मला जनतेची साथ हवी, मला प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांची सुद्धा साथ हवी। ज्याप्रमाणे तुम्ही आता या कामासाठी इथे धावून आलात, हे सगळं पाहण्यासाठी, याचं निरीक्षण करण्यासाठी, तसं पुढच्या आमच्या आंदोलनाला तुमची साथ आम्हाला मिळाली पाहिजे, एवढंच मला या ठिकाणी बोलायचं आहे। आणि यावर तुम्ही आपल्या TV चॅनलच्या माध्यमातून प्रकाश टाकावा आणि या भ्रष्टाचाराची पूर्ण पोलखोल करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांचं ब्लॅकलिस्टमध्ये नाव टाकून त्यांची डिपॉझिट जप्त करून त्यांच्याकडून हे काम हिरावून आणखी कोणत्या दुसऱ्या कंपनीला द्यावं की ज्यांचं रेप्युटेशन चांगलं आहे, ज्यांचं काम चांगलं आहे, एवढंच मला या ठिकाणी बोलायचं आहे। आशा करते हैं आपको हमारी खबरें पसंद आई हो। ऐसे ही अपने शहर की खबरें जानने के लिए पीस TV राजूरा को सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकॉन दबाना न भूले। धन्यवाद।